बातमी आहे, धाराशिव जिल्ह्यात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकींचा बिगुल वाजताच राजकीय वातावरण तापू लागले आहे। इच्छुक उमेदवारांनी मोर्चेबांधणीला वेग दिला असतानाच चिखली पंचायत समिती गणातून मराठा सेवक, शेतकरी पुत्र, रुग्णसेवक व हटके आंदोलनाचे आक्रमक नेतृत्व मनोज जाधव यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे। सांजा जिल्हा परिषद गटातील चिखली पंचायत समिती हा गण आतापर्यंत प्रस्थापित राजकीय पक्षांचा बालेकिल्ला मानला जात होता। मात्र मनोज जाधव यांच्या मैदानात उतरण्याने सर्वच पक्षांची गणिते बिघडण्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे। मनोज जाधव हे केवळ आंदोलनकर्ते नसून ते शासन प्रशासनाला घाम फोडणाऱ्या आक्रमक आंदोलनासाठी ओळखले जातात। मराठा आंदोलन असो किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्या विरोधात बुसकट लिलाव आंदोलन, अर्धनग्न आंदोलन यांसारख्या टोकाच्या भूमिकांमधून त्यांनी वेळोवेळी शासनाचे लक्ष वेधले आहे। त्यांच्या आंदोलनामुळे अनेक वेळा शेतकऱ्यांना थेट न्याय मिळाल्याची उदाहरणे जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत। यासोबतच रुग्णसेवक म्हणून मनोज जाधव यांनी हजारो गरजू रुग्णांना जीवदान देण्याचे काम केले आहे। धाराशिव जिल्ह्यासह महाराष्ट्राभर त्यांची सामाजिक बांधिलकीची प्रतिमा निर्माण झाली असून हीच बाब त्यांच्या उमेदवारीला बळ देणारी ठरत आहे। गावभेटी, जाहीर सभा, आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढला आहे। त्यामुळे मतदारसंघातून त्यांना मोठा आणि वाढता पाठिंबा मिळणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे। अपक्ष म्हणून ते निवडणूक लढवणार की एखादा प्रमुख राजकीय पक्ष त्यांच्यासाठी आपले दार उघडणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। मनोज जाधव यांच्या उमेदवारीमुळे चिखली पंचायत समिती गणातील निवडणूक यंदा अत्यंत चुरशीची होणार असून प्रस्थापित राजकारणाला जबर धक्का बसण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत। आता या रणांगणात विजयाचा झेंडा कोण फडकवणार हे येणारा काळच ठरवणार आहे।